नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं 2x2 डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचा. मीन्स टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 2x2. यामध्ये एक फॉर्म्युला होता. जर 2x2 डिटर्मिनंट हा ए बी सी डी असेल तर यामध्ये आपण डायगोनल एलिमेंट अगोदर मल्टिप्लाय करायचे, म्हणजे ए इंटू डी, नंतर मिडलला मायनस साईन आणि नंतर बी इंटू सी यूज करायचे. त्याचे काही एक्झाम्पल बघितले होते. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3. अजून यामध्ये 3 एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6. हे डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. याचा आन्सर आहे, फर्स्ट डिटर्मिनंटचा आन्सर आहे -2, सेकंड याचे येते 19 आणि 6 याचे येते 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचा. मीन्स हिअर टू फाइंड द डिटर्मिनंट 3x3. हिअर नोट फर्स्ट. सपोज डिटर्मिनंट आहे ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय. जर हा 3x3 डिटर्मिनंट असेल तर याला आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, फर्स्ट एलिमेंट ए, सेकंड एलिमेंट बी आणि थर्ड एलिमेंट सी. यामधला फर्स्ट एलिमेंट यूज करा, नंतर त्याचा मायनर यूज करायचा. फर्स्ट एलिमेंट आणि त्याचा मायनर, नंतर सेकंड एलिमेंटचं अपोजिट साइन यूज करायचं, नंतर त्या एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचे, नंतर थर्ड एलिमेंट ॲज इट इज यूज करायचा आणि त्याचे मायनर फाइंड आउट करायचं. ज्यावेळेस आपण सेकंड एलिमेंट यूज करणार आहे, हा सेकंड एलिमेंट आहे, हा सेकंड एलिमेंटचं अपोजिट साइन यूज करायचं. कोणतं साइन यूज करायचं? अपोजिट साइन. हे अपोजिट साइन यूज करायचं. प्लस असेल तर मायनस यूज करा, मायनस असेल तर प्लस यूज करा. आता पहा, दिलेले एलिमेंटचे मायनर कसे फाइंड आउट करायचे, म्हणजे एलिमेंट ए, एलिमेंट बी आणि एलिमेंट सी, या ए बी सी चे आपल्याला मायनर फाइंड आउट करायचे. मग ए चा मायनर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ए एलिमेंट असणारा रो कट करायचा आहे आणि ए एलिमेंट असणारा कॉलम कट करायचे. यामध्ये हे जे 4 एलिमेंट राहतात, हे 4 एलिमेंट इथे यूज करायचे, म्हणजे ई एफ एच आणि आय. म्हणजे हा ए चा मायनर होईल. ए एलिमेंट असणारा रो आणि ए एलिमेंट असणारा कॉलम कट करायचा. जे 4 एलिमेंट राहणार ई एफ एच आय, ई एफ एच आय ते इथे यूज करायचे. नंतर काय करायचे, आता बी चा मायनर काढायचा आहे. बी चा मायनर काढण्यासाठी काय करायचं, परत बी एलिमेंट असणारा रो आणि बी एलिमेंट असणारा कॉलम कट करायचा. यामध्ये हा बी चा कॉलम कट होईल. परत यामध्ये 4 एलिमेंट येणार, डी एफ जी आणि आय, कारण आपण त्याचा रो आणि कॉलम कट केलेला आहे. रो आणि कॉलम जर कट केला तर कोणते 4 एलिमेंट राहतात, डी एफ जी आय. ती एलिमेंट इथे वापरायची, डी एफ जी आणि आय. आता नेक्स्ट एलिमेंट आहे आपला सी. मग सी एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचे. मग सी एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायला सेम प्रोसेस यूज करायची. यामध्ये मी सी एलिमेंट असणारा रो आणि सी एलिमेंट असणारा कॉलम कट करतो. मग यामध्ये हे 4 एलिमेंट राहतात, हे 4 एलिमेंट इथे यूज करा, डी ई जी आणि एच. ए चा मायनर काढायचा असेल तर ए चा रो आणि कॉलम कट करायचा. बी चे मायनर फाइंड आउट करायचं असेल तर बी चा रो आणि बी चा कॉलम, रो आणि कॉलम कट करायचा. सी एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचे असेल तर सी एलिमेंटचा रो आणि सी एलिमेंटचा कॉलम कट करायचा आहे. त्यामध्ये जे 4 एलिमेंट राहतात त्या 4 एलिमेंट इथे यूज करायचे. एकदा ही फर्स्ट स्टेप आली तर नेक्स्ट स्टेपला काय करायचंय, हा फर्स्ट एलिमेंट तसंच राहणार आहे. नंतर हा 2x2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, जो आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. जर 2x2 असेल तर अगोदर आपण डायगोनल एलिमेंट काय करतो, मल्टिप्लाय करतो, म्हणजे ई इंटू आय करणार. ई इंटू आय करायचं, नंतर मिडलला मायनस साईन, नंतर राहिलेल्या 2 एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन एच इंटू एफ यूज करायचा. नेक्स्ट बी एलिमेंट ॲज इट इज राहणार आहे. नंतर याला सॉल्व्ह करताना आपण परत सेम प्रोसेस यूज करणार. अगोदर जे जे काही डायगोनल एलिमेंट आहे हे मल्टिप्लाय करायची, डी इंटू आय होईल मायनस जी इंटू एफ, जी इंटू एफ होईल. हे झालं सेकंड टर्मचं सिम्प्लिफिकेशन. नेक्स्ट टर्म मध्ये प्लस सी ॲज इट इज ठेवणार. परत यामध्ये अगोदर डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय करायचे. हे 2x2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याचा फॉर्म्युला आहे, डी इंटू एच मायनस जी इंटू ई येईल. नेक्स्ट स्टेपला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा.
नेक्स्ट हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. येणारे जे काही रिक्वायर्ड आन्सर असणार आहे ते आपला ह्या 3/3 डिटरमिनंटची व्हॅल्यू असणार आहे. एकदम सिंपल मेथड आहे. अशा प्रकारे आपण हा 3/3 डिटरमिनंट सॉल्व्ह करू शकतो. आता बघा काही एक्झाम्पल आपण याचे पाहणार आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट डिटरमिनंट 3/3चा आहे, कारण यामध्ये 3 रो आहे आणि 3 कॉलम आहे. हा डिटरमिनंट काय आहे? 1 2 3 3 4 5 4 6 8 हा डिटरमिनंट आहे. आपल्याला या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण काय करणार? अगोदर फर्स्ट रो वापरायचा. फर्स्ट रो मध्ये फर्स्ट एलिमेंट 1 आहे, 1 आणि त्याचा मायनर यूज करणार. नंतर सेकंड एलिमेंट 2 आहे, सेकंड एलिमेंटचा अपोजिट साइन यूज करायचं. इथे +2 आहे, त्याच्याऐवजी -2 यूज करायचा. नंतर त्याचा मायनर यूज करायचा. नंतर लास्ट थर्ड एलिमेंट आहे, म्हणजे फर्स्ट रो मधला लास्ट एलिमेंट 3 आहे, मग तो ॲज इट इज यूज करायचा +3 आणि त्याचा मायनर यूज करायचा. आता 1चा मायनर कसा फाइंड आउट करायचा? 1चा मायनर फाइंड आउट करताना आपल्याला 1 एलिमेंट असणारा रो कट करायचा आणि 1 एलिमेंट असणारा कॉलम कट करायचा. म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कट करायचे. राहिलेले 4 एलिमेंट वापरा, म्हणजे 4 5 6 आणि 8 राहणार आहे. 1च्या मायनरसाठी एलिमेंट वापरणार. नंतर आपल्याला 2चा मायनर फाइंड आउट करायचा. नंतर ह्या 2चा रो आणि कॉलम कट करायचा. या केसमध्ये रो कट केलेला आहे आपण, कॉलम कट करा. नंतर परत 4 एलिमेंट राहतात, 3 5 4 आणि 8. 3 5 4 आणि 8 अशा प्रकारे आपण 2चा मायनर फाइंड आउट करणार. नंतर +3, मग 3चा मायनर फाइंड आउट करायचा. 3 एलिमेंट असणारा रो आणि कॉलम कट करायचा. मग आपण रो कट केलेला आहे, तर कॉलम कट करा. म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम कट करायचा आहे. यामध्ये 4 एलिमेंट कोणते राहतात? 3 4 4 6, 3 4 4 6. आणि एकदा मायनर आले याला सिम्प्लिफाय करायचं. हा 1 एलिमेंट ॲज इट इज राहणार आहे. यामध्ये अगोदर डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय करायचे. 4 × 8 दॅट इज 32. मिडलला मायनस साईन. 6 × 5 दॅट इज 30. नंतर -2 ॲज इट इज. परत यामध्ये अगोदर डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय करायचे. 3 × 8 दॅट इज 24 मायनस 4 × 5 दॅट इज 20. सेम लास्ट टर्म मीन्स हिअर +3 ॲज इट इज. परत यामध्ये अगोदर डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय करायचे. दॅट इज 18 मायनस 4 × 4 16. नेक्स्ट स्टेपला हा 1 ॲज इट इज राहणार आहे. ब्रॅकेटमध्ये 32 - 30 गेला तर हा 2 येतो. नंतर सेकंड टर्म मधला -2 ॲज इट इज. 24 - 20 केलं तर हा 4 येतो. नंतर +3 ॲज इट इज. 18 - 6 केलं तर हा 2 येतो. परत नेक्स्ट स्टेपला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लाय 1 × 2 दॅट इज 2 मायनस 2 × 4 दॅट इज 8 अँड 3 × 2 दॅट इज +6. परत याला सिम्प्लिफाय करा. दॅट इज 2 - 8 दॅट इज -6 +6 अँड देन व्हॉट इज द फायनल आन्सर हिअर? -6 +6 दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे या डिटरमिनंटची व्हॅल्यू येते 0. अशा प्रकारे आपण हा 3/3 डिटरमिनंट सॉल्व्ह करू शकतो. अजून एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर सेकंड. डिटरमिनंट 1 2 3 2 - 1 3 1 2 3. तर या केसमध्ये पण फर्स्ट रो वापरायचा. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 1 आहे, 1 आणि त्याचा मायनर यूज करायचा. नंतर हा +2 आहे, त्याच्याऐवजी -2 यूज करायचा आणि नंतर त्याचा मायनर यूज करायचा. नंतर +3, नंतर त्याचा मायनर यूज करायचा. फर्स्ट रो मधले एलिमेंट वापरलेत 1 2 3 1 2 3. या सेकंड एलिमेंटचं काय करायचं? अपोजिट साईन यूज करायचं. काय यूज करायचं? अपोजिट साईन. म्हणजे प्लस असेल तर मायनस यूज करायचा, मायनस असेल तर प्लस यूज करायचा. आता पहा, आपल्याला 1चा मायनर फाइंड आउट करायचा आहे, 2चा मायनर फाइंड आउट करायचा आणि 3चा मायनर फाइंड आउट करायचा. मायनर फाइंड आउट करताना आपण 1 एलिमेंट असणारा रो आणि कॉलम कट करायचा आहे. म्हणजे 4 एलिमेंट राहतात, म्हणजे 4 एलिमेंट वापरा. -1 3 2 आणि 3. नेक्स्ट ह्या 2चा मायनर फाइंड आउट करायचा असेल तर परत त्याचा रो आणि कॉलम कट करायचा. म्हणजे 2 एलिमेंट असणारा रो आणि 2 एलिमेंट असणारा कॉलम कट करायचा आहे. ओके, म्हणजे हे 2 कट होतील. आता 4 एलिमेंट 2 3 1 3 2 3 1 3. लास्ट एलिमेंटसाठी पण सेम. 3 एलिमेंट असणारा रो आणि 3 एलिमेंट असणारा कॉलम यूज करायचा आहे. फर्स्ट रो मधलाचा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आहे. म्हणजे या 3चा आपण मायनर फाइंड आउट करतोय. मग त्याचा कॉलम आणि रो कट करायचा आहे. मग हे 4 एलिमेंट राहतात.
दॅट इज 2 मायनस 1 1 अँड 2. याला सिम्प्लिफाय कसं करायचं? ओके, 1 ॲज इट इज. नंतर यामध्ये अगोदर हे जे डायगोनल इलेमेंट मल्टिप्लाय करायचे. -1 इंटू 3 हा -3 येतो, मिडलला मायनस साईन येतं. 2 इंटू 3 6 होतो. नंतर हा -2 ॲज इट इज. परत यामध्ये या डायगोनल इलेमेंटचं मल्टिप्लाय करायचे. 2 इंटू 3 दॅट इज 6, मिडलला मायनस साईन. 1 इंटू 3 दॅट इज 3. नंतर लास्ट टर्मसाठी +3 ॲज इट इज. हा +3 ॲज इट इज आहे. नंतर परत या दोन डायगोनल इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 2 दॅट इज 4, मायनस 1 इंटू -1 दॅट इज -1 येतो. नेक्स्ट स्टेपला हा 1 ॲज इट इज. -3 -6 येतो, हा -9. नंतर -2 ॲज इट इज. 6 -3 हा येतो 3. नंतर +3 ॲज इट इज. नंतर यामध्ये 4 मायनस मायनस +1. ओके, परत नेक्स्ट स्टेपला 1 इंटू -9 -9, -2 इंटू 3 दॅट इज -6. नंतर नेक्स्ट स्टेप 3 अँड 4 + 1 5. नेक्स्ट स्टेप -9 -6 दॅट इज -15 अँड 3 इंटू 5 दॅट इज अगेन 15. यामध्ये पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 0 झाली, कारण -15 आणि +15 ची व्हॅल्यू हे दोन्ही कॅन्सल होऊन 0 व्हॅल्यू येते. थँक्यू.